यंदा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही। शेतकऱ्यांनी 31 मार्च पूर्वी पीक कर्ज भरावं, अजित पवारांचं वक्तव्य। तर अजित पवारांची भूमिका हीच सरकारची भूमिका। मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजितदादांच्या वक्तव्याला दुजोरा। शेतकऱ्यांची कर्जमाफी केल्यास राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट होईल, त्यामुळेच पगार देणंही मुश्किल होईल। मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य। दादा क्या हुआ तेरा वादा, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून आव्हाडांचा अजित पवारांवर निशाणा। यावर्षी कर्जमाफी होणार नाही या वक्तव्यानंतर अजित पवार विरोधकांच्या निशाण्यावर। मुलं तुमची आहेत म्हणता मग करुणा मुंडे मुलांच्या आई कशा नाहीत, कोर्टाचा सवाल। तर पुढील सुनावणी 5 एप्रिलला। नांदुरा तालुक्यात पुतण्याकडूनच काकाची कुऱ्हाडीनं हत्या। मृतक गोपाल बके यांनी जीवाला धोका असल्याची तक्रार दिल्यानंतरही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप। दिरंगाई करणाऱ्या पोलिसांना आरोपी करण्याची मागणी। मुंबई पोलीस दलातील डीसीपी सुधाकर पाठारे यांचं कार अपघातामध्ये दुःखद निधन। हैदराबादला प्रशिक्षणासाठी गेले असता कार अपघातामध्ये पाठारे यांचा मृत्यू। 1 एप्रिलपासून वीज 10% स्वस्त होणार। महावितरण कंपनीच्या प्रस्तावानंतर महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाकडून वीज दर निश्चितीचे आदेश। राज्यात पुढील 4 ते 5 दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता। विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट, तर मुंबईत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज। महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी आता फ्री डिशवर। 1 एप्रिलपासून TV9 मराठी डीडी फ्री डिशवर पाहता येणार। डीडी फ्री डिशच्या प्रेक्षकांना 68 क्रमांकावर TV9 मराठी दिसणार।